नमस्कार सगळ्यांना. आता बघू शकताय आम्ही पूर्ण तयार झालो आहे आणि आज आमचा डे 3 तसा. तर काल रात्री आम्ही अक्षरशः 10:30ला गुंजीला पोचलो आणि इतकं म्हणजे कालच्यासारखी रिस्की रायडिंग आणि इतकी म्हणजे असं त्रास देणारी रायडिंग होती मी आत्तापर्यंत कधीच. सगळ्यात बेकार म्हणजे डेंजरस रायडिंग काल मी केली. तर काल रात्री 10:30ला आणि आम्ही अराऊंड काल 280 किलोमीटर कवर केले. त्यातलं 100+ डिस्टन्स तर पूर्ण मोठ्या पावसात होतं. त्यातनं हिमालयाचं घाट बेकार पूर्ण जिरले आमचे. त्यामुळे मी काल रात्री येऊन व्हिडिओ पण शूट केला नाही की रूमवर पोचलो हे केलं. आता पोचलो इथं वर रूम होती. सगळ्या बॅगा पॅक केल्यात. आता चाललो आहे गुंजीला. आणि आता एवढं काय नाही आहे, आजचं डिस्टन्स थोडं कमीच आहे, 80 किलोमीटर आहे. पण सिनरी चांगली आहे तर ते बघत जाणार आहे. आणि आमचं परमिट ते सगळं झालं आहे. आता हलणार आहे आम्ही. चला कसं वाटलं पाऊस हिमालयात? जिरवली काल जिरली आमची. 100-125 किलोमीटर कंटिन्यू पाऊस होता. पैसे देऊन जिरवले काल. तुम्हाला कसं वाटतं तो? एक नंबर आहे. एक नंबर चालतं. चल चला चालू करू मग डे 3. गणपती बाप्पा मोरया. चल हा ऊन पडलंय, बरं वाटतंय. वा 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 वा. व्ह्यू बघ पुढं हो. वा काय नजारा आहे. हे मेन धारचुलातलं बाजार. भारी व्ह्यू झाला. काल हे पूर्ण आम्ही रात्री केलेलं आहे. इकडे पलीकडे डावीकडे काळी नदी आणि ते पलीकडे दिसतंय ते नेपाळ आहे. नेपाळ ते नेपाळचं धारचुला गाव आहे. त्यांचं नाव काय तर वेगळं आहे. पण ते पलीकडलं नेपाळ पण वर काय व्ह्यू दिसतो एक नंबर. झालं इथे थोडा या एवढ्या मस्तपैकी माउंटेन्समध्ये फोटोशूट झाला. आता हे तर चाललं ते आता पेट्रोल टाकून आता हे माघारी जायचं रस्ता आहे. पण पेट्रोल टाकून इकडे जाणार आम्ही कैलासला. एकदा टाकी केली फुल आणि आमच्याकडे एक्स्ट्रा 7 लिटर आहे. तेवढं पेट्रोल झालं का संपला विषय. मग पूर्ण ट्रिप भारी. आणि आत्ता ते मला 2 मुलं भेटले. त्यांनी सांगितलं की आहे आज वातावरण तिकडं चांगलं आहे, काय एवढा इश्यू नाही आहे. त्यामुळं होऊन जाते ना असं. पण आम्ही 3 दिवस एका दिवसाचा बफर घेऊन चाललोय मी. त्यामुळं काही एवढा इश्यू येणार नाही. दिसतंय भाई साब तिथे एक व्ह्यू. नुसतं जन्नत आहे, जन्नत खरंच. आणि काल हे आम्ही रात्री 10 वाजता केले. कालचा दिवस कधी विसरणार नाही. काल खूप म्हणजे पूर्ण पेशंट्स चेक केलेत महादेवांनी. तो कॅपेबल आहे का नाही इथे येण्यासाठी. खूप जबरदस्त. छोटंसं ट्रॅफिक जाम झालं. हो गया आप मत करना ये फिर ये हमारे पर आ जाएगा. फायनल तिथं टायरच्या खाली दगड टाकलं. त्यामुळे त्या दोन्हीच्यामध्ये गॅप झाला. एक ट्रक गेली दुसरी झाली. पण नशीब इतकं खराब आहे त्याच्या पुढे काहीच नाही आहे. आम्हीच मागे येणार आणि आम्हाला फक्त रॉंग साईडनं म्हणजे उलटं जायचं कारण की ह्याला पेट्रोल टाकायला. नाहीतर आमचा हा रस्ता पण नाही आहे ते पेट्रोल. पॉवरच मिळालं पण जाऊ दे टाकावं म्हणलं. आणि व्ह्यू बघा ना पुढं पंपाचा कडक व्ह्यू आहेत. हे आहे भारताच्या बाजूचं आणि ते आहे नेपाळच्या बाजूचं. तर हे पूर्ण कंप्लीट गाव आहे. आणि ह्या दोन्हीला मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी एक ब्रिज आहे. तर आपण तिकडे पलीकडे जाऊ पण शकतो, येऊ शकतो. आणि ही अशी पूर्ण व्हॅली धारचुला. हिमालयामध्ये आलो ना आणि प्रत्येकात टर्न घेतला ना एक नवीनच भारी सीन असतो. आता हा माउंटेन बघा किती भारी दिसतोय. हा माउंटेन ही पूर्ण व्हॅली. आता हा असे आम्हाला तिथं वरपर्यंत जायचं आहे. झिकझॅक रस्त्याचं काम चालू आहे. तिथं मोठा करावं लागलं रस्ता. ते पूर्ण असं झिकझॅक करत तिथपर्यंत जायचा. तो वर दिसतोय तिथपर्यंत. तुम्ही आता बघू शकता इकडे काली नदी पूर्ण व्हॅली एवढं भारी दिसते ना हे बघायला.
खरं सांगतो मला तर इथनं हलूच वाटत नाहीये. अजून आमचं डिस्टन्स 70-80 किलोमीटर राहिले, पण आम्हाला इथून पुढंच जावं वाटत नाही. म्हणजे एवढा भारी बघा ही जरा, म्हणजे मी बोलून सुद्धा सांगू शकत नाही, म्हणजे एवढा भारी व्ह्यू. अरे यार, ही काली नदी आणि हे पलीकडचं नेपाळ. मला इतका आनंद होतो ना या रस्त्यावर गाडी चालवायला. पूर्ण मोकळा रस्ता आणि एवढा चांगला रस्ता आणि एवढं भारी व्ह्यूज आहेत ना. खरं सांगतो इतकं भारी वाटायला लागलंय ना मला. या काली नदीचा जिथं उगम होतो ना तिथे पण आम्ही जाणार आहे. त्याचं कसं आहे, ओम पर्वतला जाताना ना काली माताचं मंदिर येतं आणि तिथं तिथं उगम होतो, तिथं पण जाणार आहे आम्ही. कसे ते दगड असं खरं नाही जायचं म्हणजे खूप अवघड आहे. व्ह्यू जे आहेत ना तिकडे नेपाळकडे एक ब्रिज दिसतो कसा आहे चालत जाण्यापुरता, तेवढाच होता. माझ्या मते हिमालयात सगळ्यात मज्जा कोणत्या रस्त्यावर गाडी चालवली ते माहिती आहे का? असा इथे रस्ता कसा काय असेल, ऑफ रोड चांगला आणि कडेला नदी, बेस्ट कॉम्बो. बोरच होत नाही कसलं सुद्धा, इतकी मजा येते ना गाडी चालवायला. आर्मीची व्हेकल, अरे मजा येते. व्ह्यू पूर्ण कापूनच केलेला आहे रस्ता. अजून एक आहे तर धारचुलामध्ये जिथं आम्ही स्टे केला ना ते काय एवढं जास्त उंचीवर नव्हतं. ते आय थिंक अराउंड अप्रॉक्सिमेटली सांगतो 3 ते 4 हजार फीट उंचीवर होतं. पण आता आम्ही जिथं चाललो आहे ते डायरेक्टली म्हणजे गुंजीमध्ये ते डायरेक्टली अराउंड 13-14 जातं. म्हणजे सडनली म्हणजे दुप्पट तिप्पटचा फरक आहे. इथून पुढचा तर सगळा रस्ता वाहूनच गेला. लँडस्लाईड झालं, मोठे मोठे दगड आहे खाली. नदी नदी दाखवतो, नदी एकदम छोटीशी वॉटरफॉल असेल. एकदमच हा किती मोठा स्लोप आहे. गाड्या पास होताना तर थकली गाडी खाली. खाली मोठा दगड होता ना. ह्या रोडला लँडस्लाईड खूप झालं. कसला मोठा दगड आहे तो, पण किती कसला आदांतरित राहिलाय तो. आणि त्याच्या खाल्लं आम्ही जातो. जेवणासाठी एक ब्रेक घेतला आता. जेवण करून पुढे जाणं. एक छोटासा जेवणाचा ब्रेक आणि हा आमचा मेनू.
इथे या यशविका हॉटेल्समध्ये आता झालं जेवण. आता चाललं अजून एक 30-40 किलोमीटर राहिले. आज निवांत 80 किलोमीटर आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आत्ता 11 वाजले. जेवण करून आता निवांत चाललोय. हा एक डोंगर किती भारी दिसतो, पूर्ण दगडाचा आहे तो. आणि तिकडं नेपाळ साईडनं कसे तो रस्ता दिसतोय का, नेपाळ साईडनं रस्ता पूर्ण डोंगर पकडून रस्ता बनवला तो. म्हणजे तो आधी होता, आता पडलाय काय काय ठिकाणी, पण त्याने नंतर मेंटेनन्स केलं. दूर तेवढाच दगड. हे नेक्स्ट लेवल आहे. स्पिती किन्नौरपेक्षा हे नेक्स्ट लेवल आहे माझ्यासाठी. डेंजरस रोड हा, आणि पूर्ण स्लोप आहे. हे इंजिन ब्रेकिंग करूनच गाडी चालवावं लागतं. दुसऱ्या गेअरवर किंवा पहिल्या गेअरवरच गाडी खाली जाणार, पहिल्याच गेअरवर गाडी खाली चालली. छोटी वॉटर क्रॉसिंग. अजून एक छोटी वॉटर क्रॉसिंग. काळी माती, थोडं काळ्या माती काय काय इथं. डेंजरस पॅच आहे थोडा. हा जरा खूपच डेंजरस पॅच आहे. गाडी कंट्रोलच होत नाहीये. ब्रेक मारायचं म्हणलं का स्लिप होते. इथे जर या दगडांचे स्ट्रक्चर जर बघितले ना, तर बघूनच भीती वाटते. हे कसा आहे दगड पूर्ण कापून. हा तो पुढचा दगड. ते या दोन व्हॅलीच्या मध्ये हाच मोठा, किती भारी दिसतो हा डोंगर. खरं सांगतो, या आदि कैलाश यात्रेमध्ये व्ह्यूची काही सुद्धा कमी नाही. ते एक नंबर, एकदमच टिप आहे. तिथे एकदमच टिप आहे. 70-80 डिग्री वर आहे का नाही. हो हे पण केलं. काय काय बेंड्स इतके बेकार आहे तिथले. पूर्ण स्किल तुमचे टेस्टिंग होते तिथं रायडिंगचे, पूर्ण म्हणजे पूर्ण. आता आम्ही डबलला आहे पूर्ण करतोय मी सगळं आता जेवढं करतोय ते. आणि हे इथून पाणी पडतं. वॉटरफॉल आहे इथे. कुकार पाणी इथलं. तर ज्याच्यासाठी एवढा अट्टास केला ना, तर स्नो माउंटेनचे थोडे थोडे पिक्स दिसायला लागलेत.
हे बघून म्हणजे काल जेवढा आमची त्रास झाला ना तो सगळा विसरूनच गेलो आम्ही. म्हणजे ही वेगळीच दुनिया आहे हिमालय म्हणजे. तर बुंदी गावामध्ये आलो आहे. हे बघा किती एवढं छोटस गाव. आणि गावातून एवढा भारी व्ह्यू दिसतो. पुढे दिसतोय का हा झिगझॅग वाला, हा रस्ता करायचा आता आम्हाला. ट्रक दमले वाटतं त्यामुळे झोप काढते. हे बघा रस्ता पूर्ण कसा वरती आहे, एकदमच स्टीप आहे. आणि असा वर बेंड करत इथं वरपर्यंत जायचं आम्हाला. म्हणजे हा पूर्ण जो डोंगर आहे ना तो आम्ही टॉपलाच जाणार आहे, नंतर त्या बाजूने उतरणार आहे असं आहे. हे बघू शकता पूर्ण टॉपला चालू आहे. मी आधी केल्या क्षेत्रासारखे एवढे जे असे हे आहेत ना एकदम टर्न शार्प टर्न्स आणि एकदमच वर स्टिक, हे आत्तापर्यंत पहिल्यांदाच केले. स्थितीत पण एवढे नव्हते. आणि हे जरा 70 किलोमीटरचा रस्ता हा इतका जबरी आहे. व्ह्यू तर असे की नादच करायचा. हा पूर्ण घाट चढत आलोय मी असं. पूर्ण ती गाडी येते ना तिथून असं गोल 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 पर्यंत, तिथून अजून इकडे ते वरपर्यंत जायचं. ही रिस्ट्रिक्टेड एरिया, इनर लाईन परमिट लागतं. इथे चेकिंग होते. सध्या इथे चेकिंगला थांबलोय, म्हणजे चेकपोस्ट आहे इथं. तर 10,540 फीट उंचीवरती आहे सध्या. इथे परमिट चेक करून तरी झालं. आता इथून उतरायचंच आहे पूर्ण खालीपर्यंत, त्यामुळे आता जरा लवकर फास्ट जायला लागलं. हा रस्ता उतरायचा आता आम्हाला. हा एक स्लोप बघा. गेली ना, एकाला उतरावं लागलं. खूप बेता स्लो होता. हा रस्ता नवीनच पूर्ण त्याने बनवला आहे. खूप स्ट्रगल आहे इथे. इकडे नदी, काली नदी. रस्ता पूर्ण कम्प्लीट ऑफ रोड. नपलची गावामध्ये पोहोचलो आहे. पण आपलं स्टे गुंजीमध्ये आहे, तर आपल्याला अजून थोडं पुढे जावं लागेल. खूप सारे म्हणते एकदम स्लो. छोटासा ब्रिज काली नदीच्या वर. फायनली गुंजीला पोहोचलोय. तिकडे वर गेलं का हाती कैलास, सरळ गेला का ओम पर्वत. आता आम्हाला स्टे बघायचा आमच्याकडे पॅनल इथे आहे. स्टे चाललोय आता तिकडे. मध्ये आलोय. आले आले मॅगी आणि एक चहा करत आहेत, त्याने वेलकम केले. थोडा पाऊस येतोय सध्या. आणि अशी आमची रूम आहे. 4 बेड्स आहेत तिथे. असा बाहेर इथे गुंजीमध्ये फक्त जिओला नेटवर्क आहे, जिओ आणि BSNL. आणि त्यामध्ये पण तुम्ही फक्त कॉलिंग करू शकता. तुम्ही त्यातनं नेट वगैरे काही चालत नाही आहे. आणि इथं फक्त जिओचं टावर दिसत आहे. जिओचं टावर दाखवतो पुढे, दिसतंय का जिओचं टावर आहे. आता वाजले संध्याकाळच्या 7. ही अशी व्हॅली आहे गुंजी गावची. बघू शकता किती भारी व्ह्यू आहेत. आता उद्याचा प्लॅन, आता उद्या कुठं जाणार ते अजून काय आम्ही ठरवलं नाहीये. म्हणजे कसं आहे, ओम पर्वतला गेले ना, ओम पर्वतनं पुढं आपण लुपलेक पासला जाऊ शकतो. आणि तिथून
आपल्याला मेन कैलासचं दर्शन होतं. मग ते आता चालू आहे का नाही आपल्याला तिथे एक आपण जिथे स्टेमध्ये राहतो ना त्यांच्या ओळखीचे कोणतरी आहेत तर ते सांगतील. आणि मग त्याने सांगितलं तर मग पुढं बघायचं. आणि दुसरं म्हणलं तर मग मग जर ते नाही झालं तर मग सकाळी उठून आम्ही लवकर मग आधी कैलासला जाणारच. त्यात काय नाहीये. सध्या तर असा मस्तपैकी व्ह्यू आहे. मस्तपैकी चिल करत बसलोय निवांत. आता थोडं जेवण पण तयार होईल, जेवण करणार. आणि आज थोडा आराम मिळाला कारण की काल अराऊंड आम्ही 280 किलोमीटर आलो होतो हल्द्वानी ते धारचूला. आणि त्यातलं अराऊंड 150 किलोमीटर ते 100 ते 150 किलोमीटर रेंजमध्ये पूर्ण पाऊसच होता आणि तो पण मोठा पाऊस. आणि रात्री आम्हाला पोचले होते 10. त्यामुळे सगळे दमलो होतो आज. तर आज इथं 2 वाजता पोचलो. आल्या आल्या त्यांनी मॅगी आणि चहा दिला, ते पिऊन निवांत झोपलो. आणि आता उठलो, आता थोडं फ्रेश वाटतंय तर उठलो. आता हे व्ह्यूज बघत निवांत थोडं वेळ इथे बसणार, जेवण करून झोपणार कारण की उद्या लवकर 4ला उठून जायचं आम्हाला तिकडे. चल गुंजीमध्ये मस्तपैकी बाजार आमटी करून खाणार आहे आज आचारी. आज आमचा गुंजीतला पहिला स्टे आहे आणि आज इथं आमचं आता जेवण तयार झालेलं आहे. जेवण तर आमच्या आचार्यांनी आज आम्हाला बाजार आमटी बनवलेली आहे. आणि असं जेवण आहे आजचं. फुलके, बाजार आमटी, बटाटा आणि फ्लावर आणि डाळ आणि सलाड हे असं. आणि कडक ज्वारीची भाकरी आणि ते बाजरीच्या भाकरी. आम्ही ज्यांच्या होमस्टेमध्ये राहिलोय ना त्यांना आपली इकडली ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी खायला दिली. तर त्यांना आता कसं लागलं विचार. कैसा लगा आपको इसका टेस्ट? बहुत ही लाजवाब है। हाँ। मतलब ये जो आपका जो ये ज्वार का रोटी है ना, मैंने मतलब आज पहली बार खाया हाँ और बहुत ही कड़क है। और जो उसका चटनी है मूंगफली का, ये बहुत स्वादिष्ट है। ये महाराष्ट्र का डिश है। हाँ मैं अभी गुंजी में हूँ, हाँ तो भैया लोग आए हैं महाराष्ट्र से, उन्होंने मुझे अपना वहाँ का व्यंजन खिलाया, अपने साथ लेके आए थे। बहुत ही टेस्टी है भाई साहब। और इन्होंने बाजार आमटी भी टेस्ट की है हमारे इधर की. तो वो कैसे लगी बाजार आमटी? बाजार आमटी आप लोग तो सब्जी बोलते हैं, मुझे तो सूप लगा, बहुत ही स्वादिष्ट सूप है, ओके. बहुत ही टेस्टी सूप। मतलब कोई कह नहीं सकता है कि ये दाल की बनी है, वेज है। मुझे लगा कि मटन है। ओके.